लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण आता पाहणार की कशा पद्धतीने कबीर सखीला तिची सगळी संपत्ती वेदूच्या मदतीने मिळवून देणार, ते सुद्धा मनस्विनीच्या नाकाखालून. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आता जो कबीर आहे त्याने वेदूला सांगितलेलं असतं, वेदू एक काम कर, सगळ्या बाजूला अगदी व्यवस्थित लक्ष ठेव. मनस्विनीने ते पेपर्स कुठे लपवलेत, काय केलं आहे ते सगळंसुद्धा नीट बघ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू माझी माणूस आहेस, माझी खबरी आहेस, हे तिथे कोणालाही कळू देऊ नकोस. कारण ते जर कळलं ना तर ते खूप अवघड होऊन जाईल आणि मग आपल्याला सर्व गोष्टी अपडेट मिळणं अवघड होईल. त्यामुळे जितकं जमेल तितकं ह्या सर्व गोष्टींपासून तू स्वतःला जप. कळतं आहे ना? आणि हो, मनस्विनीवरती तर अगदी बारीक लक्ष ठेव. काय करते, कुठे जाते, कोणाशी बोलते, कोणाला भेटते, कधी भेटते, त्या सर्व गोष्टी अगदी मला व्यवस्थित अपडेट कर. त्याबरोबर वेदू म्हणते, डोंट वरी बॉस, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन. त्यावर कबीर म्हणतो, वेदू आय हॅव ट्रस्ट ऑन यू, पण तरीही ज्या गोष्टींचे अपडेट द्यायचे आहेत ते अपडेट देत असताना आसपाससुद्धा लक्ष ठेवत जा. कोणी तुझ्या आजूबाजूला तर नाही आहे ना, कोणी तुझं बोलणं तर ऐकत नाही आहे ना, कारण कामच घरामध्ये भिंतींनासुद्धा कान आहेत, लक्षात ठेव. त्यावर वेदू म्हणते, डोंट वरी बॉस, माझ्याबरोबरून काहीही चुकीचं घडत नाही आहे. त्यानंतर मग वेदू फोन ठेवते. आता तिला सखीच्या खोलीमध्ये नक्की मनस्विनीने कसले पेपर ठेवलेले आहेत हे बघायचंच असतं. मग वेदू काय करते, वेदू आता साफसफाईच्या बहाण्याने त्या खोलीत येते आणि मग आता तिकडे येऊन ती दरवाजा बंद करते आणि खोलीमध्ये शोधाशोध करायला सुरुवात करते. वेदूला आधी तर खोलीत काहीच सापडत नाही. वेदू म्हणते, बाप्पा, पूर्णच्या पूर्ण खोली झाडून झाली, पण अजून पण काय सापडलेलं नाही आहे. कुठं ठेवलं असेल काय त्या सरकारनं? हुडकून पार दमलो मी. मग आता तिच्या लक्षात येतं की बेडच्या खाली. मग ती बेडच्या खाली जेव्हा वागते तेव्हा बेडच्या खाली तिला आता त्या ठिकाणी दिसतं की काहीतरी पेपर्स आहेत. वेदू मॉपच्या सहाय्याने ते पेपर बाहेर काढून घेते. आता ते पेपर व्यवस्थित ती उघडून बघते तर ते आता प्रॉपर्टीचेच पेपर असतात. मग वेदू लगेचच कबीरला कॉल करते आणि कबीरला सांगत असते की बॉस, आपली शंका खरी ठरली. मनस्विनीने सखीताईंच्या खोलीतच ते प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवले होते आणि आता ते पेपर्स माझ्या हातात आहेत. कबीर म्हणतो, शाब्बास वेदू, एक काम कर, आता ते पेपर्स तसेच तुझ्याकडेच ठेव. आता जशी रात्र होईल तसा मी तिकडे येईन तेव्हा ते पेपर्स तू मला देऊन टाक. पण हो, तोपर्यंत ते पेपर्स ही तुझी जबाबदारी आहे, तुझी अमानत आहे, व्यवस्थित जप. त्याबरोबर ती सांगते, डोंट वरी सर, मी व्यवस्थित काळजी घेईन. त्यानंतर कबीर आता लगेचच तो फोन ठेवतो. त्यानंतर रात्री 11 वाजता तो सखीकडे येतो आणि सखीला म्हणतो की सखी, माझ्याबरोबर चल, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे, तुझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. आता कबीरने असं म्हटल्यावर मग सखी म्हणते की एवढं काय मोठं सरप्राईज आहे? त्यावर मग कबीर म्हणतो, खूप मोठं आहे, चल माझ्याबरोबर. आणि मग कबीर सखीच्या हाताला पकडतो. सखी म्हणते, एक मिनिट, मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही आहे, समजलं ना? मग आता लगेच कबीर म्हणतो, अगं पण. त्यावर सखी म्हणते, पण नाही, किंतु नाही, परंतु नाही. तुम्हाला काय वाटतं, मी तुमचा जॉब स्वीकारला म्हणून तू सांगशील तिकडे मी तुझ्याबरोबर येईन? नाही, मला जो जॉब मिळाला आहे ना तो माझ्या स्वतःच्या टॅलेंटवर, माझ्या कॅलेबरवर मिळाला आहे. त्यामुळे तुला असं वाटत असेल की तू मला नोकरी दिलीस म्हणून तू सांगशील ते मी सगळं ऐकेन, तर हे चुकीचं आहे. लक्षात ठेव, मी तसं काहीही करणार नाही आहे. कबीर म्हणतो, सखी, आज जशी तुला नोकरी मिळाली म्हणून तू खुश आहेस, आज नोकरी मिळाली म्हणून जसा तुझा आनंद दुगुणित झाला आहे ना, तसाच मला तुझा आनंद आणखीन वाढवायचा आहे. आणि म्हणून मी तुला सांगतो आहे की प्लीज माझ्याबरोबर चल, मला तुला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. सखी म्हणते की नाही, नको, मला तुझ्याकडनं कुठलंही सरप्राईज नको आहे. कबीर म्हणतो, अगं चल तर खरं. सखी यायला नाहीच म्हणत असते. शेवटी कबीरकडे पर्याय उरत नाही. तो सखीच्या हाताला पकडतो आणि सॉरी, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे असं म्हणत सखीला खेचत गाडीमध्ये घेऊन जातो आणि गाडीत बसवून मग तो तिला तिकडनं कामत हाऊसच्या पाठीमागच्या बाजूला घेऊन येतो. सखी म्हणते, कुठे चाललो आपण आणि का आलो आपण इथे? तुला माहिती आहे ना, अजून मला खूप वेळ आहे या सरकारला हरवायला. तोपर्यंत आता त्या ठिकाणी वेदूसुद्धा येऊन उभी असते. आता वेदूला बघून सखी म्हणते, वेदू,
तू इथे? वेदू सरप्राईज आहे का माझं? त्याबरोबर मग कबीर म्हणतो, वेदू नाही, पण वेदू जवळ तुमचं सरप्राईज आहे. त्यावर सखी म्हणते, बाबा तुला काय बोलायचं आहे? प्लीज जरा स्पष्ट बोलशील का? कारण काय आहे ना, तू जे काही बोलतो आहेस त्यातलं मला काहीही कळत नाही आहे. कबीर म्हणतो, ठीक आहे, स्पष्ट बोलायचं काय? स्पष्ट दाखवतोस ना तुम्हाला. आणि मग आता कबीर हा लगेचच वेदूकडनं ते पेपर्स घेतो आणि तो ते पेपर्स सखीच्या हातात देत म्हणतो, हे घ्या, हे तुमच्या प्रॉपर्टीचे सगळे पेपर. ही तुमची ती प्रॉपर्टी आहे जी मनस्विनीने स्वतःच्या नावावरती करून घेतली होती आणि तुम्हाला घरातनं बाहेर काढलं होतं. सखी म्हणते, पण हे प्रॉपर्टी पेपर्स तुझ्याकडे कसे आले? त्यावर मग कबीर म्हणतो, अहो असं काय करताय बेबी सरकार? आत्ताच बघितलं ना, तुमच्या समोरच तर वेदूने हे पेपर माझ्या हातामध्ये दिले. अर्थात वेदूकडूनच हे पेपर माझ्याकडे आले. काय झाला की नाही आनंद? म्हटलं होतं ना आनंद दुगुणित होईल म्हणून. झाला ना आनंद दुगुणित? बेबी सरकार, बेबी सरकार, अहो मला मान्य आहे माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण माझ्याकडून ज्या चुका झाल्या आहेत ना, त्या चुका तुम्हाला जेव्हा कळतील ना त्यांची कारणं, तेव्हा तुम्हीच स्वतः स्वीकाराल आणि पोटात घालाल. लक्षात ठेवा. असो, सध्या तरी तुमचा आनंद मी वाढवलेला आहे, तुमची प्रॉपर्टीही तुम्हाला परत केली आहे आणि आता तुम्हाला इकडे मी जॉबसुद्धा दिलेला आहे. आता अर्थात प्रॉपर्टी मिळाल्यानंतर जॉब करणं किंवा न करणं ही तुमची चॉईस आहे. त्यावर मग सखी आता म्हणत असते, हे सगळं मी विचारलंच नाही आहे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, ते म्हणजे हे पेपर्स तुझ्याकडे कसे आले? मनस्विनीने कुठल्या तरी खास ठिकाणीच हे पेपर लपवलेले असणार, मग तुला कसे मिळाले? त्यावर मग कबीर म्हणतो, ठीक आहे, आता ऐका मग, ही वेदू ही माझी खबरी आहे. जेव्हा तुमच्या घरातली मोलकरीण अक्षरा नोकरी सोडून गेली तेव्हा मीच वेदूला तुमच्या घरामध्ये कामासाठी पाठवलं होतं. वेदू तिकडे कामाला राहिली खरी, पण ती कामापेक्षा जास्त खबरा मला पुरवत राहिली. वेदू मला प्रत्येक मिनटाची अपडेट देत होती. आहोत म्हणूनच तर तुम्ही मला घरातनं हकलल्यानंतरसुद्धा घरात काय घडतं आहे या गोष्टींचे अपडेट माझ्याकडे येत होते. मग आता वेदूने मला काल फोन करून सांगितलं की मनस्विनी ही काहीतरी तुमच्या खोलीमध्ये लपवते. मग आम्ही जेव्हा शोधाशोध केली तेव्हा आम्हाला प्रॉपर्टीचे पेपर सापडले. त्याबरोबर हे ऐकून सखी म्हणते, अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही नव्याने खोटेपणाच केला आहे तर मिस्टर कबीर किर्लोस्कर. बट इट्स ओके, ठीक आहे, कारण काय आहे ना, यावेळी तू जो काही खोटेपणा केलेला आहेस की नाही, त्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही आहे, उलट झाला तर कुणाचाही फायदाच होतो आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच तू मला माझी प्रॉपर्टी परत मिळवून दिल्याबद्दल. त्यानंतर मग आता लगेचच सखी त्याला थँक्स म्हणते आणि म्हणू लागते की आता मी त्या मनस्विनीला काही सोडणार नाही आहे. आतापर्यंत तिने खूप मनमानी केली ना, पण आता मी तिला मनमानी करूच देणार नाही आहे. आणि मग पुढे म्हणते की खरं तर तू पुन्हा एकदा विश्वासघात केलास, तू पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांबरोबर खोटं बोललास, पण ठीक आहे, ज्या खोट्याने एखाद्याचं नुकसान न होता भलं होत असेल, फायदा होत असेल ना, तर ते खोटं देवही माफ करतो. त्यामुळे तुझंही हे खोटं माफ झालं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता सकाळी मनस्विनी झोपेतून उठते. मनस्विनीला एक वाईट स्वप्न पडतं, ते म्हणजे की सखीने तिची सर्व संपत्ती परत मिळवलेली आहे आणि मनस्विनीला घरातनं बाहेर हकलवलं आहे. आता हे स्वप्न पडल्याच्या नंतर मग मात्र मनस्विनी घाबरते. ती विचार करते की मी सखीच्याच खोलीमध्ये ते पेपर लपवलेत आणि मला सखीवरूनच एवढं वाईट स्वप्न पडलं. नाही नाही नाही, नको नको नको, मला ते पेपर काहीही करून तिकडनं ताबडतोब काढले पाहिजे आणि ते पेपर्स मला माझ्याकडे ठेवून घेतले पाहिजेत. नाहीतर काय होईल काही सांगता येत नाही. उद्या जर खरोखर ते पेपर त्या सखीच्या खोलीत ठेवल्यामुळे कोणाच्या हाती लागले तर सगळं नुकसान होईल. मनस्विनी आता धावपळ करत घाईघाईने सखीच्या खोलीत जाते ते पेपर्स काढण्यासाठी. आता मनस्विनीला ते पेपर्स बेडच्या खाली दिसत नसतात. मनस्विनीला वाटतं पेपर खाली वगैरे गेले की काय. मनस्विनी खूप जास्त शोधते त्या बेडखाली, पण तिला ते पेपर सापडत नसतात. बेडखाली पेपर नाहीत हे बघून मनस्विनीचा संताप होतो. मनस्विनी प्रचंड चिडते आणि ती आता घरातल्या सगळ्यांना धारेवर धरायचं ठरवते. परशू, मीनाक्षी, गौतम, उर्मिला, कुल्फी ह्या सगळ्यांनाच ती हाका मारते. वेदू, मग वेदूही तिकडे येते. त्यानंतर मनस्विनी म्हणते की माझे काही महत्त्वाचे पेपर्स हरवले आहेत, कुणी घेतलेत ते पेपर मला ताबडतोब सांगा. त्याबरोबर मग आता सगळेच म्हणतात की आम्हाला नाही माहिती, आम्हाला नाही माहिती. मग मनस्विनी म्हणते, जर पेपर सापडले नाही ना तर मी तुम्हा सगळ्यांचा जीव घेईन, विसरू नका, लक्षात ठेवा मी कोण येते. त्यावर मग आता लगेचच मनस्विनीला आणि
मीनाक्षीला ती म्हणते, कुठे आहेत माझे पेपर? मग ते दोघं म्हणतात, आम्हाला नाही माहिती सरकार, पण हवं तर आम्ही ते पेपर शोधून देतो, फक्त तुम्ही आम्हाला सांगा की ते पेपर नेमके कसले होते आणि कुठे होते, आम्ही शोधायला घेतो. त्याबरोबर मनस्विनी आता विचार करते की नाही, प्रॉपर्टीचे पेपर्स हरवलेत हे मला कुणालाही सांगून चालणार नाही. मनस्विनी म्हणते, एवढी काही गरज नाही आहे, माझी कामं करायला मी सक्षम आहे, पण लक्षात ठेवा, जर ते पेपर सापडले नाही ना, तर मी एकेकाची चामडी सोलून टाकेन. नाही, जर तुमचा सगळ्यांचा मी जीव घेतला तर माझंसुद्धा नाव मनस्विनी नाही. त्याबरोबर ती वेदूकडे बघते. वेदू घाबरलेलीच असते. मनस्विनी वेदूला म्हणते, काय गं, तू त्या दिवशी त्या खोलीमध्ये आली होतीस ना, तू काही आगाऊपणा केला आहेस का? त्यावर वेदू म्हणते की नाही सरकार, मी कशाला काही आगाऊपणा करेन. अहो, त्या दिवशी तुम्ही मला स्टेअर्स साफ करायला सांगितल्या आणि मी साफ करायला निघूनही गेले. त्यानंतर मी त्या खोलीमध्ये साफसफाई करायला गेलेही होते, पण मला तिकडे काहीही सापडलं नाही. हे ऐकून मनस्विनीला राग येतो. मनस्विनी वेदूचा हात घट्ट पकडते आणि तिला म्हणते, तुला कुणी नसता शहाणपणा करायला सांगितलेला? कुणी तुला त्या खोलीमध्ये जाऊन साफसफाई करायला सांगितलेली? काय गरज होती तुला? त्याबरोबर वेदू म्हणते, पण मॅम, एवढं झालंही काय, तुम्ही माझ्यावर का रागवताय? मग मनस्विनी रागारागात स्वतःच्या रूममध्ये जाते आणि चिडचिड करू लागते. ती म्हणत असते की शिट, खूप मोठी अडचण झाली आहे. काहीही झालं तरी आता हे सगळं कोणालाही कळता कामा नये की माझ्याकडे कुठल्याही पद्धतीच्या सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या नाही आहेत. जर हे सगळं त्या मनस्विनीला आणि परशूला कळालं ना, तर ते माझ्या हाताखालचं मांजर उरणार नाही. आणि त्या गौतमला कळालं तर तो तर 0 मिनिटात सखीपर्यंत पोहोचवेल हे सगळं, आणि मग सखी परत येईल ह्या घरामध्ये या प्रॉपर्टीवरती हक्क सांगायला, आणि माझा या प्रॉपर्टीवरचा हक्क नाहीसा होईल. नाही नाही नाही, मला असं काही होऊ द्यायचं नाही आहे. चिल डाऊन मनस्विनी, असतील कुठेतरी पेपर्स, ते पेपर्स शोधायला सुरुवात कर मनस्विनी, यू कॅन डू इट, असं म्हणत मनस्विनी आता चिडचिड करते आणि मग शेवटी ती पेपर शोधायला सुरुवात करते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचं छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.